हाय फॅमिली. तर तुम्ही याच्या अगोदरच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल की आम्ही गावी काल रात्रीच पोचलो. आता मस्त की आंघोळ वगैरे करून सर्व फ्रेश झाले, नाश्ता केला आणि आता आम्ही चाललो आहे माणगावला. माणगाव आमच्या गावापासून 12 किलोमीटर आहे, कारण का सर्व सामान वगैरे घ्यायचं आहे. आणि पार्टी आय थिंक आपण कधी उद्या करणार आहे. तर आज आता आम्ही फक्त हे पोरांना काय खाय प्यायला काय पाहिजे असेल ना ते सर्व आणि आमचं काय सामान वगैरे असेल ते घ्यायला जा. बघा हा पण आलाय स्पेशली मुंबईमधला. हा सकाळी आला. हे आशू मोरे, याचा पण स्वतःचा एक यूट्यूब चॅनल आहे ना. कुठला सांग, नंतर सांगू. आहे बघा हे पोरं पण. काहीतरी तुम्ही बोला, तुम्ही आले एवढे लांबून यार. खास आलो ऍक्च्युली तुमचा तो फॅमिलीचा जो गेट टुगेदर प्लॅन होता त्यामध्ये भरपूर म्हणजे बहुतेक आले नाही ना. आलो मी प्रेझेंटी दिली इथे. आता बघू आज संध्याकाळपर्यंत कोण येतंय की नाही येत आहे. तर आपली पार्टी जल्लोष सुरूच राहणार तसं आज उद्या. आणि तुमचा मित्र आला नाही तो? मित्र येतोय सध्या 6च्या ट्रेनला संध्याकाळच्या. हो का? दिवा पॅसेंजर आहे ती. त्यांचं नाव माननीय संकेत संजय गायकवाड. हो का? चालेल, ठीक आहे. चला मग हे बघा, हे रात्री ह्याच रोडने आलेलं होतं. आता बघा मस्त रात्री काहीच दिसत नव्हतं. आता चला तर माणगावमध्ये जाऊ, काय काय शॉपिंग करू ते पण दाखवू तुम्हाला आणि एन्जॉय करूया. बाय. हे बघा हा ना आमच्या गावचा ब्रिज आहे. आणि आम्ही लहान असताना आम्हाला खूप इथे घाबरून राहायची. नदी आहे बघा इकडनं, आणि इकडे सरळ आमच्या इकडनं चालत गेलं ना तर गावात जातो. तर ह्या ब्रिजचं मी तुम्हाला सांगतो काय आहे. तू पण ऐकलंस का रे ह्या ब्रिज बद्दल? लहानपणी भरपूर म्हणजे असे बोलायचे वगैरे की रात्रीचं यायचं नाही वगैरे. म्हणजे रस्ता खराब आहे ना जाणं जरा रात्रीचं ना. भुताटकी वगैरे असं म्हणजे प्रत्येकाचा आता समज आहे. हा, भुताटकी वगैरे एकट्याने येऊन जाऊ नये. घरचे ऑन करतात पहिलेच. पण काय असं सीन होतं तुला माहिती होतं इकडचं? सीन माहिती नाही, पण लहानपणा असं ना ते भीती दिले लोकांनी किंवा येऊन नका ऑन करतात. त्या तेव्हा इथून येत जाऊ नका एकटे. ह्याच्याबद्दल ना आम्ही काम करतो. आमच्या पप्पांना ना जाऊन विचारतो की खरंच काय आहे की नाही. ते ऐकलं होतं पण आता जाऊन माहिती करूया की काय आहे की नाही. हे तुमचं काय नाही? रात्री येऊनच एक्सपिरियन्स करून रात्री काय बोलतो? आम्ही लोक रात्री आलं पाहिजे इकडे बघायला पाहिजे येऊन. कमेंट मध्ये टाकून पहिले मला सांगा. तुम्ही कमेंट मध्ये टाका तेव्हा आम्ही येऊ. चल आपण लोक जाऊया काका. आज रात्रीचं पक्का. आज रात्री पक्का भूत बंगला. हा जाऊया सुरी. आपण स्पिरिट तुला बघायचं आहे काय? एक्सपिरियन्स करून घे. हा शरे मी पण येणार आहे, तू पण येणार ना? दोघं मस्ती करूया. चालेल बघू. जर ह्या लोकांची जर हिंमत अशी रात्री पण असेल ना तर आम्ही येऊ बघूया. तुला ह्या रोडनी गुदगुदी होते ना. आला हे बघा, हे तिघं आता गाडीतून बाहेर निघाले आणि ते कुत्रे कसे सुटतात आणि कुठे पण फिरत असेल. एका ठिकाणी राहावे तिघांनी पण. एका ठिकाणी ते बघ ना, खरंच ते कुत्रे सुटतात बघ ना, तसे बघ ना कुठे पण बघ ना पाल एकदम. एका ठिकाणी राहा. आता बघा आम्ही माणगाव मध्ये आलोय शॉपिंग करायला. काका शौर्याचा नाटक चालू आला. ते घे ते गाडी येते मागे इकडे. आता सामान घ्यायचं आम्हाला भरपूर. सामान बिमान घेणार मग घरी जाणार. त्या रोडला जायचं. बसनी शौर्याचे नाटक चालू झाले. तर चला बघू आता काय काय घेतोय, दाखवतो तुम्हाला आम्ही. तर आता आम्ही लोक इथे आलोय बटर आणि खारी सगळं घ्यायला आलोय. बटर खारी आहे सगळं. काका बटर खारी येत आहेत. हे लोक येते अशा का इथे आणि मी इथे. एवढा लोक बोलतायत की गावाला दुपारी पण थंडी आहे. थंडी ना उलटी गरम होतोय.
तर बघू, पण रात्रीचा एक्सपिरियन्स मस्त आहे. रात्री मस्त थंडी असते. आता इथून जाऊ सामान बिमान घेऊन. नाही बघा, पंचिक बॅग बनवून टाकलं ह्याला. मी घेतोय खारी विरी. बघू काय काय घेतला, खारी आणि बटर. पाणी पियायचंय, दोघांना पाणी पियायचंय. मला पाणी आता पियायचंय. दोघांचे नाटक चालू झाल्या. पाणी पियायचं, हे पियायचं. ऐश्वरी बिस्किट बिस्किट. हा या हे बघा, हे बघ तुला एक्स्ट्राच्या जबाबदारीवर खायला गेले. एकटं तर मी ना खाऊ पाहणार. हे लोक खात नाही, खराब नाही झालं. एक कधीची पॅकिंग आहे. शौर्याला बघा आत्तापासून कंटाळा यायला चालू झाला. तुला कंटाळा येतोय का? कंटाळा येतोय कारण तिथं गरमी पण भरपूर आहे. काय एक्सपिरियन्स? गरम आहे ना? सकाळची थंडी, रात्रीची थंडी, दुपारचं गरम. चला बघू काय घेतोय की नाही. हे लोक थंडाच्या पाठी लागलेत. बघ यांचं मिशन सक्सेसफुल होतो की नाही. चला काय हे शॉपिंग आम्ही हे केली आहे. एवढं सगळं सामानची शॉपिंग केली आहे. आणि ह्या लोकांना थंडा तर नाही, पाणीची बॉटल जरूर भेटली. आणि एवढी सारी सामान मी शॉपिंग केली आहे. आता बघू कुठे जाणार आहे बाबा आता आपण नेक्स्ट. आता सुपर मार्केट नंतर काहीतरी बघू खाय पियाला. या 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 ते मला जिम्मेदारी दिली आता. हे बघा आम्ही या दुकानाच्या बाहेर उभा आहे. हे बघा हे लोकांचा रोडवर पण चालू झाला. बाईचार ऑन टॉप. आता जाऊ सुपर मार्केटला. हे रोडच्या आतून ही माणगावची ट्रॅफिक बघा. सकाळी रात्री जेवढी थंडी, दुपारी तेवढंच ऊन. ह्याला एक ना, हे कुठल्या आंबट शोक आहेत काय माहिती. अरे मला नाही रे, घरच्यांना घेतो. घरच्यांना नाही, स्वतःसाठी घेत आहे. बघतो ना खातो की नाही. तुला पण आवडतं ना? फ्री बिझनेस. हे पडणार ना तुम्ही लोक. हे लेका पकड. हे बघा, हे काय रे? बोर नाही, हे वाळवंटातलं एक. नाही हे काय असतं? शी रे. खाऊन बघतो कसं लागतंय. शा. हे तर शाळेत ना बघितलेलं आता, पण मी कधी खाल्ले नाही. मी खात नाही. हे घेऊ अजून एक पॅकेट. शॉपिंग झाली दोघांची मस्त ना. ए शोरी अरे दाब दे. इथे लाव, नीट लाव. आता दाखव. उडव ते उडव. वन साइड भिडतोय सर्वांना. नाही भेटलाय. आहे ना रे. हा ते आज सर्व नमाजला गेले असते. आता हे घेतो टमाटर, गाजर, काकडी. हा बोलतोय की आम्ही 1 किलो टमाटर बोललोय ना, तर हा बोललाय की मी बरोबर 1 किलोच देणार ना, वर ना खाली. आता बघायचं मला. हे बघा इकडे इथे काटा बघू दे मला. तिकडे काढ. 1 किलो घेणार. काढू नका. 30 ग्राम कमी. 30 ग्राम कमी आहे ना. कट्टोकट काढलेले. गुड जजमेंट. चालेल चल बाबा. ठेवता का याला कामावर? आता काय आमचे सेट होतील ते आम्ही नौकर होईल. अंदाज बरोबर ठेवतोय. आणि काय देऊ? हे चला आमचं माणगावमध्ये झालं सर्व शॉपिंग करून. सर्व सामान विमान घेतलं. आता निघतोय घरी जायला. मला भरपूर थंडी वाजते. याला थंडी वाजते, काय होतं काय नाही. आता घरी है ना. पाण्याची बॉक्स टाकली म्हणून ती डिकीचा आवाज आलाय ते बघा. आता चलो आता काय घरी जाऊन जेवणार, आराम करणार. मग संध्याकाळी कुठे फिरायला गेलो तर मग है ना.
तर काय एक एक पॉईंट बघू जरा एक एक पॉईंट आपल्या इथे कुठला पॉईंट आहे रे आहेत ना आहे चला मग भेटू आयला ह्यानी मागायची माझ्याकडनं ऍपल घेऊन गेला आता परत विकतो आणि तुम्हाला माहिती आहे की अशू सांग जरा सांग याची कारनामे सांग आम्ही होतो फ्रुट्स वाल्याकडे फ्रुट्स घ्यायला हा बघ आणि हा चाललाय ना हा लाकूड तोड्या कुऱ्हाडीवाला ती स्टोरी सांगतो चाल तो ऍक्च्युली हे कर कट कर आणि आता हे कर हा तर या मुलाची स्टोरी अशी आहे की आम्ही मगाशी सगळं सामान शॉपिंग करत होतो सामान घेत होतो तर फ्रुट्सवाल्याकडे थांबलो बोरं वगैरे घेतली परत आहे छोटं मोठं सामान घेतलं तर तिकडे ॲपल पण होते तर हा कुऱ्हाडीवाला आला आणि आम्हाला विचारायला लागला की आमची सॉरी काय कुऱ्हाडीचीच कोयती घेता का तर आम्ही बोललो नाही आम्हाला काय आता ते लागणार नाही सामान तर मग बोलतो मला भूक लागले मला काहीतरी खायला द्या ॲपल द्या तर त्याला मी ॲपल घेऊन दिलं असं एक तो बोलतो मोठा ॲपल दे बोललो ठीक आहे मग त्याला मोठा ॲपल घेऊन दिला मी तर तो ॲपल घेतला आणि निघून गेला तिकडून तर तो जो ॲपलवाला दुकानवाला होता तो बोलतो अरे ह्याची तर पुढे तुम्ही जावा एक पेट्रोल पंप आहे त्यासमोर ह्याची जागा आहे त्याला दाखवूया आता हा ती जागा आहे त्याची आणि त्याचा बंगला आहे 1 करोडचा आणि तो असाच पागलासारखा फिरतो घरातून निघतो कोयते घेऊन आणि इकडे सगळ्यांना विकायला लागतो कोणी घेऊ नको घेऊ सगळ्यांकडनं खाणार पिणार मस्तपैकी आणि घरी जाणार हा खूप मोठा स्कॅम आहे तुम्हाला त्याची जागा दाखवतो आता आणि तो एकटाच नाही बोलला त्याचं ऐकून बाजूवाले म्हणजे आजूबाजूवाले दुकानवाले पण बोलायला लागले की हा असंच आहे ह्याचं सगळं आहे संपत्ती चांगली आहे याची हा याचा टाइमपासचा आहे डोक्याने थोडासा कमी आहे ते तुम्हाला प्रॉपर्टी दाखवतो सांग त्याला आम्हाला असं बोलले बोला आम्हाला माहिती नाही आता आम्हाला माहिती नव्हतं तर बघा हा एक पेट्रोल पंप आहे आपल्या इथे हा ते बोलले थोडं पुढे जाऊन आता हा पेट्रोल पंप आहे इकडे तरी जागा आहे पेट्रोल पंपच्या अपोजिटला इथे ही जागा आहे ना ही सगळी त्या पोराची जागा आहे त्या कुऱ्हाडीवाल्याची कोयतावाल्याची तर ही सगळी जागा आहे आणि त्याचा बंगला आहे तो मागच्या साईडला आहे थोडा आतमध्ये आहे तो दिसला असता तो पण तुम्हाला दाखवला असता असे एक स्कॅमर लोक आहेत बाबा खतरनाक दिमागाने कमी आहे पण चतुर चला हे बघा कोण कोण आलेत बघा चला चला हे बघा चला आता चला ट्रेकिंग करा ट्रेकिंग चला आता आलोय जेवलो वगैरे आणि हे आपले झाड आहेत हे बघा सर्व ते आता बघायला आलोय वगैरे थोडं मस्त पैकी आता रिलॅक्स करू इकडे आम्ही लोक मस्त वारा पण येतो एकदम थोडा बसू वगैरे पोरं पण थोडीशी काय एन्जॉय करतील इकडे हे बघा यांचं आपलं खेळणं चालू झालंय चला आम्ही लोक तिकडे बसतो आपला सावलीमध्ये ह्या एक म्हातारा माणूस आहे याला जास्त जमत नाही चालायला म्हणून चला आमचं जॉन सीना यो हे बघा हे शूज बघा हे बघा हा चल जा निघ शहर फिरतात आहे हा काय शोधायला आलेत का तुम्ही लोक काय हा आंबे हिरे मोती आम्ही अदृश्य आंबे शोधणार ये अशोकाने बोलायला ये शानदार शॉट उड़ा दिया बल्ले 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 ये लोग को अपन मुंबई में पैसा देके भेजते हैं ठीक है ये बोलते हैं आप मालिक जाएंगे हम गांव में सब काम करेंगे झाड़ भीड़ की देखभाल अरे देख ये लोग देखो कैसा पानी दे देखो झाड़ में इधर पानी नहीं डाला कुछ नहीं डाला है हम लोग काय को डालेगा ये देखो तो पैसा क्या के लिए लेके गए मेरे से पैसा लेके गए हाँ पैसा लेके जाके काम को करते ये औरत ने 10,000 लेके गए और दूसरे ने वो आज भी उधर एक बैठा है पैसा लेके वो क्या कर रहा है अभी क्या है
पियाचं पाणी आहे. हो का दूध आहे कॉफी फक्त कॉफी पावडर टाकायची काय पियाचं पाणी नाही ते छास आहे, छास पिया. आलं कोण ते आता पप्पा फवारा मारतो झाडावर थांब आपण बघूया बघा तोंडात जाईल यार माहिती थांबा मी लांबूनच करतो ना इकडनं झूम करतो मी ए बाबू जाऊ नको पुढे हे बघा हे असे फवारे मारतात कीड वगैरे अरे समोर बसण्यासाठी. त्याला तोंडात जाईल ना भाऊ शॉक लागतो त्याला ते ना हे किडी बघा, आहेत असे बांधावर. आता हे सर्व झाडांना हे छोट्या छोट्याच मारणार ना सर्व छोट्या झाडांना मारतील चला आता काय इथे काय जास्त काय नाही हे बघा सर्व पूर्ण फॅमिलीच आली आहे Catch it, bro. What? Catch पकड. हे बघा तिकडे कॅच पकड कॅच दे इकडे हा इथे खेळतोय वियान शौर्य तिकडे कॅच इथे कॅच इथे पकड चला हो हो चला संध्याकाळचे आता वाजले किती रे किती वाजले 8 वाजले आता आमचा अजून एक भाऊ आहे तो येतोय मुंबईवरून तर त्याला घ्यायला चाललोय आणि ही आमच्या दादूची रिक्षा ती असली आहे ना म्हणून आम्ही त्याने चाललोय तर बोललो जरा रिक्षाची मजा घेऊया कारण का थंडी एवढी मस्त पडते आहे ना अजून निघालो पण नाही किती वाजते ना तर म्हणून आता निघतो परत कुठे चाललो माहिती आम्ही लोक सकाळी गेलो ना माणगाव तिकडे घ्यायला आता मला पण घ्या ना मी पण आहे ना हा आहे घ्या अरे तुला पहिलाच घेतला तर मग चला त्या बाबूला घेऊ आणि मग घेऊ परत हा बघ आमचा दादू फुल वन साइड आहे इकडे गावी फक्त तू आस्ती चालू ये आम्हाला दाखवू नका आम्हाला विश्वास आहे तुझ्यावर चला मित्रांनो आता काय दाखवू तुम्हाला आज एन्जॉय करा लाईफ मी ना आता फर्स्ट टाइम बघितला मी हा माणगावचा प्लॅटफॉर्म स्टेशन रेल्वे कधीच प्रवास नाही केलाय मी ट्रेननी वरचं दाखवलं गावी वगैरे तर आता फर्स्ट टाइम बघून आलो एक छोटी छोटी खुशी हा बघा मस्त आहे रे भारी केलंय ना छान एअरपोर्ट आहे का हे तुमचं म्हणजे जमिनीवरचं हे airport? आमचं मानगाव स्टेशन आहे हे आम्ही इथं रेल्वे पकडतो आणि आमचे हे कोण आहेत छान आहे स्वर्ग रेशी शूट नाही केला मी अरे नाही तुटून शी शूट